या पुढे या दोघं या पुढं माईक आहे इकडे या या इकडे काय नाही पेटीच बाजूला काढून ठेवा ना इकडं साठविला
साठविला हरीची ही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार महायोग विवेक देवी समागत दृष्टांतमानंद परब्रह्मलिंगं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरि परब्रह्मस्वरूपं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि करजोडितो कथे जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मनोजैव मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजीवानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख
हरी जे हे हृदय मंदिरे त्यांची सरली झार झाला सफल व्यापार. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आणि सेवेचं निमित्त संत श्रेष्ठ शिरोमणी सगळ्या संतांचे शिरोमणी ठरले आपले सावता महाराज. आणि या सावता महाराजाच्या पुण्यतिथी निमित्त त्याला गावकरी मंडळीने आयोजन अचानक ठरला तो कार्यक्रम. दुपारी श्री हरिभाऊ असतील सोमनाथ आजीनाथ यांचे आलं डोक्यात आणि दुपारा ठरला कार्यक्रम. आपल्या गावाचे एक वैशिष्ट्य आहे, ठरल्यावर त्याला टाईम नाही लागत. बऱ्याच गोष्टी आपण अचानक केलेले ऐकून त्याच्यामुळं ते होऊन जातं. आणि कार्य भगवंतच आहे महाराज. हा सोहळा संतांचा आहे आणि संतांच्या सोहळ्यात सहभागी झाला ना त्याच्या जीवनात भगवंत सोहळा करीन. विठ्ठल कालच नामदेव महाराजाची पुण्यतिथी झाली. आज सावता महाराजाची पुण्यतिथी आणि ह्या पर्व काळात उभ्या महाराष्ट्रात सप्ते चालू आहे. इतका सगळ्यात मोठा गोकुळाष्टमी इतका मोठा उत्सव आहे हा. उभ्या महाराष्ट्रात कार्यक्रम चालू आहे. आज सावता महाराजाची पुण्यतिथी आणि उद्या प्रत्येक ठिकाणी कालारायण महाराज. हा फार मोठा पर्व काळ आहे आणि ह्या पर्व काळाचे आपण साक्षीदार आहे. ह्या सोहळ्यात सहभागी व्हायला सुद्धा पुण्य लागत महाराज. संतांच्या पुण्यतिथ्या का करायचे उत्सव आपल्याला विसर पडतो महाराज. ह्या संसार प्रपंचात आपण विसरून गेलो आणि त्याचा विसर आणि त्याचं विस्मरण होतं, त्याचं स्मरण व्हावं यासाठी संतांनी उपक्रम सप्ते असतील, दिंड्या असतील, वाऱ्या असतील, एकादशी असतील हे उत्सव का करायचे. त्याचं आपल्याला विस्मरण होतं, त्याचं स्मरण होण्यासाठी हे उत्सव असतात. साठविला हरी महाराज म्हणतात जी ही हृदय मंदिरी ज्यांनी तो हरी इडा साठवला तसा तो प्रत्येकाच्या हृदयात आहे का नाही. मी प्रत्येकाच्या हृदय देशी अमुक वस्तू आहे आयशी परी ती बुद्धी स्फुरे अहरनिशी ती वस्तू मेगा. मी प्रत्येकाच्या हृदयात बरी पण आपल्या बुद्धीचा फैसला नाही महाराज. तो आपल्यात आहे. त्याच्याच सत्तेने हे चालत तसं चालत नसतं. भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाही महाराज. आणि तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणून महाराज म्हणे ज्यांनी त्याला साठवलं इड त्याची ही जाणं येणं संपून जातं. मग काय होतं तो मुक्तीचा अधिकारी होतो, सायुंजता मुक्तीचा अधिकारी होतो. बऱ्याच ठिकाणी जाता येते. मनुष्य असं जनसंख्येने इडून धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ साधता येतात. अशा ठिकाणी उभं आहे. मग आपण समजायचं आपल्याला जायचं पुढे इडं अनेक मार्ग आहे. जसं मनमाडला गेल्यावर उभ्या महाराष्ट्रात भारतात जा तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जायला गाडी भेटेल. ते जंक्शन स्टेशन आहे, सगळ्या देशाला गाड्या जातात. तसं आपण हिंडून आलो इडून कारण दुरोने आलो गुन्हे का महाराज म्हणे. आणि इतक्या लांबून आलो 84 लक्ष योनी हिंडून आलो आपण. मग लागे वारा मनुष्य देह. आणि आता इड आल्यावर फैसला करायचा आहे आपल्याला जायचं पुढं. पण आपल्याला तो वेळ नाही. त्या संसाराच्या राहट गाड्यात त्याच्यात माणूस याच्यात भ्रांतीत पडून गेला. नेमकं काय करावं सांगा मी काय करू. तुकडोजी महाराज म्हणे ना भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू. इकडं पाहायला गेलं तर तिकडं आता गाया पिळायचं टाईम हे पहा ना किती पावसात आले. असं सगळेचं ते झालं आपलं. म्हणून महाराज म्हणे ज्यांनी त्याला इडं संपली ना त्याची येर झालं, त्याचं जाणं येणं संपलं. नव्हे तो त्या भगवंताच्या निज स्वरूपाला गेला. आणि त्याचा इडं ह्या जन्माला यायचं फळ जन्म आलो त्याचे आज फळ झाले म्हणे साचे. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आणि एकदा तो हरी हातात आल्यावर मग जो हृदय असतो तो पांडुरंग बसल्यावर मग काय उणे चराचरी आहे का नाही. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरो न देउरी काही इच्छा सुद्धा उरत नाही. कारण एकदा ह्या विश्वाचा मालक आणि त्याच्या संग असल्यावर महाराज त्याच्या पुढं कोणतं सुख टिकणार आहे. तो सर्व सुखाचा आगर आहे का नाही. सगळ्यांना प्रतिपादन केलं ज्याला सुख पाहिजे, ज्याला समाधान पाहिजे, ज्याला शांती पाहिजे आहे का नाही. तो सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी बर. सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. सगळ्या संतांना सुखाचा पत्ता सांगितला
आणि आपण सुख कुठं पाहतो? सुख आपल्या हृदय येते ना, आपण पाहतो बाहेर. महाराज केव्हा गाठ व्हायची त्या सुखाची ना आपली? असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ ठेवला करू सद्गुरूच्या कृपेनं, बजरंग बलीच्या कृपेनं, समोर पंढरीनिशी पांडुरंग जगाचा चालक मालक, त्यांच्या कृपेनं सेवा विठ्ठल ह्या विश्वामध्ये एक जनक राजा असा होऊन गेला. ते कर्मप्रधान होता महाराज, कर्मप्रधान. आणि अख्ख्या संतांच्या मांदियाळीत फार मोठी मांदियाळी होती त्यावेळेस संतांची. आळंदीकर चौघ भावंड, निवृत्तीदादा, माऊली, मुक्ताबाई, सोपान काका असतील, सगळे संत त्या टायमात होईल 1200 मध्ये, 1100च्या काही काळात सगळे संत. आणि त्या सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठ असे सावता महाराज वयानं वयस्कर आणि असे होते महाराज, त्यांना अनुभव आणि कर्मयोगी होते. ते सगळ्यात महत्त्वाचं सावता महाराज कर्मप्रधान होते. व ज्ञानेश्वरीचा अख्खा 3रा अध्याय कर्मच सांगितलं. कर्म मार्गाने अनेक संत कोणी कोणत्या मार्गाने गेले असतील, कोणी ज्ञान मार्गाने गेलं, कोणी उपासना. कर्म, ज्ञान, उपासना या सगळे मार्ग भगवंताकडे जात आहेत. पण आपल्याला ते जमणार नाही महाराज. आपण या संसारात गुंतलेले, संसारिक जीवाला सोपा असा मार्ग सगळ्या संतांना. सावता बाबा पंढरपूरला गेले नाही ही गोष्ट खरी. सावता बाबाचे जर अभंग पाहिले तर त्याने सुद्धा सांगितलं पंढरपूरला जावंच लागतं. कारण महाराज त्याची एकदा त्या भगवंताची ओळख झाल्याशी, त्या भगवंताच्या स्वरूपाची ओळख झाल्याशी तो कळणार नाही. त्यांचं सगळं झालं सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जग नव्हे अवघा जनार्दन. असं ह्या स्थितीला जायला होते ते. म्हणून त्यांना काय झाली, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटाला. त्यांच्या हृदयस्थ तो प्रगट झाला. त्याला काय पुढं जायचे? कारण महाराज ते बाह्यविधीला जरी गेलं तरी त्यांची देवपूजाची महाराज. कारण काय होतं, संतांचं सतत नामस्मरणानं, जसे तुकाराम महाराज ते बैर दिशेला गेले आणि कोणी काशीचा पंडित त्यांना भेटायला आला आणि पुढं तुकाराम महाराजांनी बैर दिशेला ते तिकडं गेले तर तिकडं सुद्धा त्यांचं विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. तो म्हणे, अरे मी इतक्या लांबून आलो आणि याला भेटायला ना, हा याला काय ज्ञान पाहिजे म्हणे. बैर दिशेला गेला आणि तिकडं सुद्धा भगवंताचं, पवित्र भगवंताचं नाम आहे का नाही? आपण सांगतो नाम चांगले चांगले माझे कंठी हे भले. नामा इतकी पवित्र गोष्ट या जगात नाही. कारण नामाना अग्निरूप झाले संत. नवे नवे ज्यांनी नाम घेतलं तो अग्निरूप होईल. त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं तर अग्निरूप होईल. महाराज म्हणे ना, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. अशी स्थिती तुकोबरायची झाली आणि त्यांनी तुकोबरायची जीवच धरली महाराज. पण ते म्हणे काय करू आता, माझी मग झाली अनावरवाच्या. छंद या नामाचा घेतलाशी. महाराज एकदा वाचा अनावर झाली, पण ती वाचा अनावर कशानं होती? जेव्हा आपण या विषयात गुंतले, विषय ओढी भुलले जीव, कोण करीने याची किव. महाराजाची ती अवस्था झाली, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावाला. माझी मग झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशे. महाराज ते नाम सतत सतत घेऊन, ती वाचाला दुसरं काही चाळच नव्हता राहिलं. त्यांचा छंद त्या नामाचा लागल्यावर असं झालं, वड्यानं कुठपर्यंत व्हायचं महाराज. हे वड आहे, या वड्यानं कुठपर्यंत व्हावा. ते वड वाहत वाहत गंगेला जातं, गंगेला. आणि एकदा का ते गंगेला गेलं, गंगा सागराशिवाय थांबवलं.
संगमे. ती नदी समुद्राला गेल्याशी थांबत नाही आणि ते पाणी समुद्राचं येईल कुठून होतं, मुळात येईल ते पाण्याचं बाष्पीभवन झालं, त्याचे ढग झालं, आपण विज्ञानात पाहिलं. आणि ते ढग पुन्हा कुठंतरी डोंगरावर पडून पुन्हा तेच पाणी गंगाला गेलं, तेच पाणी समुद्राला गेलं. आणि त्याच्या कधी कधी लाटा तयार होत्या, पण त्या लाटा मात्र त्याला सोडून नाही, पाण्याला सोडून त्याचं स्वरूप झालं. एकदा स्वरूपाला मिठाचा खडा समुद्रापासून तयार होतो. मीठ हे समुद्रापासून तयारच होतं आणि ते इकडं येऊन पुन्हा जर तो खडा समुद्रात पडला तर तो केवढा झाला, समुद्र एवढा. तसा आपण प्रत्येक जण हा भगवंताचा अंश, प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. आणि आपल्याला जायचंय त्याच्या स्वरूपाला, माहेराला जायचंय. साधू संत म्हणे ना, माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे आतरी. है का नाही, आपला तो मायबाप भगवान पंढरीनाथ आहे आणि पुन्हा त्याच्या स्वरूपाला जायचंय. आणि मधला हा प्रवास आहे आपलावाला. हा प्रवास सुखाला व्हायसाठी सगळे साधू संतांची उठा ठवी. हे साधू संतांना सगळं कशासाठी केलं असन का, हे जीव त्यांना अधोगतीला अधोपतनाला जाऊ नये. कारण कोणला वाटत आपले पोरं वाईट मार्गाला जावा, वाटत नसतं. तसे आपण त्या पंढरीनाथ भगवंताचे लेकर आहे, जगाचा चालक मालक आहे, तो सगळ्याचा बाप आहे. बाप माझा दीननाथ म्हणले ना, किती ठिकाणी म्हणले, समी संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया. त्याच्यासाठी संतांचा अवतार. संत म्हणजे कोणी सामान्य नाही महाराज, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारया आले दीन जना. संतांचा अधिकार, संत हे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. स्वरूपाना ते भगवंत स्वरूप होऊन जात राहतात. संत वरून कळणार नाही, जवळ असल्यावर त्यांची किंमत नाही कळणार महाराज. संत हे पद फार जगात श्रेष्ठ आहे. तुका म्हणे सांगू किती, तोच भगवंताची मूर्ती. कोणता संत, दया करणे जे पुत्राशी, तोच दासा आणि दासी, जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. देव आणि भक्त तुझा नाही विचार महाराज, हा दुसरा विचारच नाही. एक इथं एकच महाराज. आणि भगवंत हे तत्व आहे, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. अशा महान संतांची आज पुण्यतिथी का जे कर्म मार्गाने कधी पंढरपूरला नाही गेले महाराज, पण ह्या कांदा मुळा भाजी
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. प्रत्येक याच्यात जीव आहे महाराज, आणि तो जीव आणि आपला जीव हा फरक नाही. संत अशा ठिकाणी जायला राहतात महाराज, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, आणि भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची विठ्ठल विठ्ठल. सगळा भगवंत ओतप्रोत भरला, ह्या स्थितीला संत जायला. हे सगळं वासुदेव आहे. आपल्याला जवळ आपपर नाही जेथे झाली अमृत वृष्टी महाराज, ते आपपर भाव जायला राहतो, द्वैत जायला राहतं. संतांचं द्वैत जायला राहतं. महाराज म्हणेन द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीशी जाईन आईचा, जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन. जोपर्यंत भेद आहे महाराज, आणि तोपर्यंत नाहीच, परमार्थ तोपर्यंत नाही. कारण महाराजांना सांगितलं भेदा भेद वैष्णवाचा जर कोणता धर्म असेल तर वैष्णवाचा धर्म आहे विष्णुमय जग. वैष्णवाचा धर्म आणि भेद भ्रम अमंगळ महाराज. सगळं भेद गेला पाहिजे, आहे का नाही? भेदाशिवाय नाही महाराज, भेद गेल्याशिवाय त्या स्वरूपाला जाता येत नाही. आणि संत तेच करते राहतात. भेद असणं आपल्याला कशाची भ्रांती पडती, संत काय करीत राहते, ती भ्रांती काढीत राहते. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले, आणि हरोनिया घातले आत्मस्वरूपी विठ्ठल. आपल्याला राम माहित आहे, आपल्याला कृष्ण माहित आहे, आपल्याला मुकुंद मुरारी गोविंद माहित आहे. हरी काय भानगडे महाराज. आणि त्या हरीची ओळख जर कोणी करून देत असेल तर संत करून देत असेल. प्रमाणे महाराज त्याला एक नाम ज्ञानदेव म्हणे, आत्मा हा निधान, आणि सर्व घटी पूर्ण एक नांदे एक नाम हरी. द्वैत नाम दोरी आ द्वैत कुसरी विराला में विठ्ठल. अशा अद्वैत कुसरी कोणी विरळा जाणार महाराज. आपण सगळे भक्ती करीत नाही असा माणूस नाही. प्रत्येक जण ज्याची त्याच्या पद्धतीने भक्ती करतो, ज्या त्या देवाची उपासना करीत राहतो. कोणी कोणत्याही देवाची उपासना करा, कुठल्याही देवाची त्या दैवताचं काम राहतं त्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन घालायचं. आपल्याला दम नाही, आधुली भरल्यावर तिच्यावर चार दाणी सुद्धा राहत नाही, सांडतच राहते महाराज. पण संत जीवनात यायला, संत प्राप्त व्हायला, अहो नवे नवे पुण्य क्षेत्राच्या ठिकाणी जायला सुद्धा पुण्य लागतं. आपले महाराज समजा 12-14 वर्ष आळंदीत राहिले महाराज, क्षेत्राच्या ठिकाणी जायला पुण्य लागत, तेव्हा राहायला किती पुण्य लागत असेल. आणि हे पुण्य, असं पुण्याचा आपल्याला सुद्धा समजा आपल्याला जाणवत नाही, एखाद्याला तीर्थाला जाणवत नाही महाराज, त्याला बॅलन्स लागत राहतो. ज्याचा बॅलन्स कमी आहे ना, ते काहीतरी निमित्त निघत राहतं. असं म्हणू नाही कोणाच, पण बॅलन्स शिवाय नाही महाराज. संतांकडे जायला पुण्य लागत, आणि ते पुण्य जर फळाला आलं महाराज, पुण्य फळले बहुता दिवस.
दिवसा भाग्य उदयाचा घसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावल महाराज आज फिटले माझे गोडे बहुत जन्मीचे साकडे गोंधटले पुढे परब्रह्म सावळे त्या पुण्याचा साठा होऊन 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 काही ह्या जन्माचं पुण्य रागत काही मागच्या जन्माचं राग महाराज महाराज म्हणे ना तुका म्हणे मज न घडता सेवा काय झालं पूर्व पुण्य ठेवा माझी काय एवढी सेवा नाही तरी मला प्राप्त झालं तर समजून चालायचं पूर्व पुण्य ठेवा ओढवाला तसं होतच नाही महाराज श्री संताचिया माथा चरणावर साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हाय पुण्याचं ते समाधान प्राप्त होतं महाराज आणि संत जिड संतांचे हेच कार्य महाराज किती पैसे असल्यावर समाधानी किती पैसे जगात जर पाहिलं तर किती काही पैशावाले पण समाधानाची त्यांची गाठ आहे महाराज समाधान नाही महाराज समाधान फक्त एकाच ठिकाणी ऐकणी आणि एकाच गोष्टीनं होतं तेने सदा चित्ता समाधान कशानं का सदा नाम घोष करू हरी कथा असे संत महात्मे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार छातीला हात लावून सांगा ते महाराज आपल्याला सांगा कोणी असं छातीला हात लावून मला समाधान झालं असं नाही महाराज कमून का ते त्या पदाला गेले संत त्या पदाला जायला राहते संत हे पद काही अशी रक्कम भरून भेटत नाही महाराज संत हे पद वेगळंच राहतं संतांचे बरेच अनापेक्ष सुचिर दक्ष उदासीनी गत व्यथा सर्व रंग परित्याग त्याला संत म्हणते महाराज गेले आशा पाश निवारुनी ज्यांचा विषय नारायण झाला ना महाराज
कोणाला संत म्हणू शकत नाही. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही ताना टोना. एका नामस्मरणा वाचून नामस्मरण सोडून दुसरं काहीच नाही महाराज. आणि ते परिस्थिती नामदेवराय कुर्मदाशीकडून गेलता. हातपाय नाही त्या कुर्मदासाला. आणि असा तो कुर्मदास पुढं पैठणला क्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन ऐकलं, पंढरपूरच्या वारीचं महात्मा ऐकलं. आणि आई जायची असं 10-12 वर्षाचं होता. तो उचकून हात नाही पाय नाही त्या कुर्मदासाला आणि त्याला घेऊन जायचे. असा कुर्मदास महाराज यात्रा दर मजल करीत गेला. भगवान परमात्म्याच्या कृपेनं तो गेला. पण अलीकडंच लहुळ म्हणून गावे आणि त्या गावात एकादशीचा पर्वकाळ पुढं आषाढी राहिली. पण तिडून पुढं जायला त्याची काय ते झाली नाही. आणि मग भगवान परमात्म्याला वाटलं, कारण महाराज त्याचं असं आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वांभर परिहारचने लगे. त्याला सांगायचं काम नाही महाराज. आणि मग असे भगवंत, कारण ह्या लोकायला जे संत होऊन गेले यांच्याकडे असं विश्व तेच नव्हतं महाराज. तुकाराम महाराज एवढे श्रेष्ठ पदाला होते तरी ते म्हणते नो हे दास खरा परी हा झाला शेणावर. आपल्याला सगळ्याला लौकिक अशी आशा लागेली महाराज, लौकिक. आणि जर परमार्थात सगळेच घातक असेल तर लौकिक महाराज, लौकिक सांडून. कारण महाराज त्यांना अहंकार येतो आणि अहंकार अज्ञानाला होतच नसतो. ज्याला काही थोडंफार यायला लागलं की त्याला अहंकार होतो. 10-5 अभंगात सुद्धा अहंकार होतो. कारण महाराज ते अज्ञानाला होत नाही, अज्ञानाला अहंकार होत नाही. माऊलींना ओवी खर्च केली, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी विठ्ठल आणि मग असा कुर्मदास सर्व भावे दास झालो त्यांचा तिढ. आणि भगवान पंढरीनाथाला वाटलं भक्तासाठी तो उभाच आहे महाराज. आणि मग माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायला घेऊन आणि नामदेव रायला घेऊन भगवंत निघले तिकडं महाराज. आणि मग जेव्हा निघले भगवंत तर मध्ये आरणगाव लागलं. सावता महाराजाची भेट घेऊन जाऊ म्हणे. आणि भगवंतांना असं त्यांना चुकांडा दिला. आणि सावता महाराजाला म्हणले माझ्या पाठीमागं चोर लागले म्हणे, चोर. आणि मला कुठंतरी लपायला जागा. आणि जो खरा भक्त राहत महाराज तो काय भक्त आयशे जाणाचे देही उदास. आपला झाला तो विषय, देहावर उदास राहते. भगवंताला लपायला जागा म्हणजे काही विचार नाही केला महाराज. क्षणाचाही विलंब न लावता सावता महाराजांना आपलं पोट फाडलं. आणि धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. आणि क्षणाचाही विलंब न लावता सावता महाराजांना भगवानचे कोरपे काढिले सत्व
करीचे खुडुपे काढिले सत्वर फाडिले हृदय सरदिशी क्षणाचाही विलंब न करता आणि भगवंताला आपल्या हृदयात प्रविष्ट केला आणि महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात तेच सांगा ते हृदय साठवलं. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. महाराज जीवनाची येरधार तो भगवान परमात्मा जर हृदयात साठवला तर येरधार संपत्ती. मग आता आपण काय हृदय फाडते का? हनुमंतरायानं फाडलं होतं. हे बात दरे प्रभू रामचंद्र म्हणे कुठे रामचंद्र कुठं नाही, तर तुझ्या हृदयात एक म्हणल्या फाडली होती. हे बात दर असं हनुमंतराय. आणि आपल्या सुद्धा हृदय असतंय महाराज भगवंत, फक्त आपल्याला त्याचं स्वरूप जाणायचं आहे का नाही. तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा राम किम भ्रांताशी कामू विषयावर. भ्रांती पडेल महाराज, नाही तर तो आपल्या हृदय येते आहे का नाही. आणि ती ओळख संत करून देत राहते महाराज. आणि संताईनं जर ओळख केली पद्मनाभ हा जोडीला उजळले भाग्य आता अवघी चिंता ही वारली. हा लाभ कशाला आहे का? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी याला. तो भगवंत परमात्म्या संग जर संबंध जोडायचा असला महाराज, कोणीतरी एक हरिभक्त असा हरिभक्त जन्माला जर आला एखाद्या कुळात महाराज, तर सारखं ते कसा पाहिजे. पण नामदेवरायानं त्याचं वर्णन केलं. नारायण गाय नारायण ज्या वंशी जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली तया कुळाचा विचार. महाराज त्या कुळाचा विचार होता. कारण महाराज एक हरिभक्त जर कुळात जन्माला आला, एक हरिभक्त जर कुळात जन्माला आला तर अख्ख्या कुळाचा उद्धार होतो महाराज. कारण महाराजांना सांगितलं प्रमाणे हरिपाठामध्ये मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज
नर भवनी ठेले. महाराज नव्हे 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणत्या, जर असं कोणी असेल ते कुळ पवित्र होतो, तो देश पवित्र होतो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे राज. ती भूमी पवित्र होती महाराज. कारण महाराज म्हणे एका ठिकाणी, जननी जने तो दाता भक्त या शूर जने म्हणे. असा पुत्र क जननी जने दाता शूर या भक्त, नाही तो जननी वाज बली विठाला विठाला एकदा संतांच्या कृपेनं जर आत्मस्वरूप जाणलं महाराज, आणि मग ते आत्मस्वरूप ज्यांना जाणलं त्याची येरधार संपत्ती अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. सरली येर झार झाला सफल व्यापार. साधू संतांच्या कृपेने एकदा आत्मस्वरूपाचं ज्ञान जर झालं ना महाराज, या उपाधी माझी गुप्त, उपाधी शरीर एक उपाधी, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारती. सगळ्या विश्वात जे तत्व भरले ते या उपाधी माझी, आणि ते गुप्त आहे ते चैतन्य संत स्वीकारती. महाराज त्यानं त्याचा स्वीकार केला, आणि ते तत्व म्हणजेच भगवंत आहे. कारण ही उपाधी बनेले पृथ्वी आप तेज वायू या पंचमहाभूतापासून ही उपाधी बनेले. आणि गेल्यानंतर महाराज हे जे ते तत्व जे त्या तत्वात विलीन होऊन जातं. पृथ्वी पृथ्वीच्या याच्यात, पाणी पाण्याच्या याच्यात, प्रकाश प्रकाशाच्या याच्यात जातो. आणि जो चैतन्य राहतं महाराज ते चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी जातं. ज्यांना जसे कर्म करेल असतील त्या गतीला त्याला ते जावं लागतं. म्हणून साधू संत सांगा, संत कसे राहते महाराज, जसं राजहंसावानी राहते. पाणी आणि दूध एकत्र करून जर ठेवलं तर राजहंस असा एक बहादर आहे, तो फक्त दूध पितो महाराज. तसं हे सगळा बाजार भरेले. ह्या बाजारात आपण बाजारात गेल्यावर बाजारात सगळ्याच गोष्टी राहते. आपण सगळ्या आणतो का? जे पाहिजे तेच आणतो ना, ज्याला ज्याची आवड येते. तसं हा बाजार भरेले महाराज. आणि इडून काय घ्यायचं हे संतांच्या सानिध्यात गेल्यावर संत संगती, भजन आसन, पूजन आसन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आसन, त्या सगळ्या गोष्टी केल्यावर महाराज होऊन जातं याच्यात काय करावं काय नाही. आणि मग इडं तर सगळे जण तरायला नाही गेले. माऊली म्हणे सगळे तरतच नाही म्हणे. आस्तीच्या महापुरी रिघाली कोटीवरे, पण प्राप्तीच्या पहिलं तरी कोणी विपायला निघे म्हणे. सगळे जण भक्ती करत्या, मग सगळे स्वरूपाला जाते का महाराज. कर्म चुकलं तरी नाही जाणार. आपण शुद्ध हेतू पाहिजे, शुद्ध हेतू.
हेतू जर शुद्ध असला तर कर्म चुकलं तरी चालतं महाराज, पण त्याच्यातून हेतू शुद्ध पाहिजे. आपला झालता कालविषय तो हरिपाल नावाचा कोणी एक वाट पाड्या होता आणि माऊली महावैष्णव आणि ज्यांची कालपुण्यतिथी झाली असे नामदेवराय त्या उत्तर भारतात तीर्थयात्रा करीत होते. आणि असे तीर्थयात्रा करीत असताना त्याच्या डोक्यात आलं धंदा त्याचा चोरी करायचा होता. वाटपाड्या नावाचा हरिपाळ होता आणि पण त्याला वाटलं यांना भोजन करू, आपण संत भोजन करू. महाराज त्याचं कृत्यगण चुकीची होती पण हेतू शुद्ध होता. अहो चोरच नाही त्या दिवशी, त्या वाटानं चोरच आले नाही कोणी. पुन्हा त्या बाबाला दया आली. तोच बाबा म्हणे आई साहेबाला म्हणे आवर थोडे डाग वाढवा घाला. आता ती काय जगत ज्यांनी लक्ष्मी विश्वाचा मालकीने ती तिनं मोठे मोठे डाग घातले आणि चालले गाडी बैलावर भगवान पंढरीनाथ गाडी दाटायला. आणि नेमकं तो जिकडून बसेल होत तिकडे गेले आणि त्यांना ते म्हणे मारू बिरू नको भाऊ, आता मारल्याशी देत नाही. ते म्हणे काय लागन ते घे पण आम्हाला एक रातभर पुन्हा तुझ्या संग येऊ दे म्हणे, फक्त रातभर तुझ्या संग येऊन दे. त्यांना वाटलं हे तर बोबाटा करतील पुन्हा, यांना संग नेल्यावर चोरीचा तर माग मुद्दा नाही सोडावा लागत. पण त्यानं सांगितलं आम्ही कोणालाच सांगत नाही काय नाही, फक्त येऊ दे आता रात्री इतक्या लांब जायचं तर. आता कारण भक्ताच्या दर्शनाची संतायला देवाला सुद्धा ओढ लागली. त्यांना भक्ताला माहिती आहे ना नामा जीव की प्राण होता भगवंताचा, आहे का नाही. ते काय सामान्य भक्त होते काय. आणि मग त्यांची तरी भेट होईल त्याच निमित्तानं भगवंत गेले. आणि एवढं धन सापडल्यावर त्यांना महाराज गावभर लगेच आमंत्रण आणि त्याला काय टाईम आहे का. आणि मग दुसऱ्या दिवशी भगवंताचं आणि तो घेऊन घरी गेला आणि भगवंताला पाहिल्यावर यायनं ओळखलं ना महाराज हे काय साधे होते का. यानं ओळखलं हे कोण आहे. आणि तरी ओळखलं तरी त्यानं काय कोणाला सांगितलं नाही. पण महाराज असं आहे माऊलीचं नामदेव राहायचं त्याला दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडी याला जगाचा बापाचं दर्शन झालं ना महाराज संतांच्या नावे लागून. हेच कार्य संताचं. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. त्या हरिपालाचा व्यापार सफल झाला ना महाराज, है का नाही. अशा पद्धतीत फक्त जीवाना काय करावं पडोनी राहीन तये उगाच संतांचे या पायी काही दुसरं करू नये महाराज. फक्त संतांच्या पायाजवळ पडून राहिलं ना त्या परमपदाला जाता येतं महाराज. आपल्या भागाचं वैभव बेट आणि अशा महापुरुषाच्या याच्यात गरड येते. आपण काल झाला आपला विषय इकडं गुलाबगिरी महाराज, इकडून संत शंकर स्वामी महाराज, संत बहिणाबाई महाराज सप्तेसुद्धा यावर्षी आपल्या किती जवळ आहे, 5-5 किलोमीटरवर सप्ते मोठे. आपला बेटाचाच थोडा लांब आहे पण लोक जाणारच आहे तिकडे. आणि पहा मग अशा जर या भूमीत आपण जन्माला आलो आणि काय महाराज येरझारच संपणारे महाराज. फक्त आपला निश्चय नाही. बरोबर आहे अनार्थ भाऊ एक उदाहरण सांगत राहते आपला निश्चय नाही म्हणे. आणि निश्चय झाल्यावर परमार्थाचं सगळं निश्चय पै महाराज. खात्रीना तो भगवंत हृदय आपल्याला सगळ्या संतांचे प्रमाण माहिती आहे का नाही. साठवीला दाता त्रिलोक्याचा सावता बाबाच्या आई वाढला ना नाही साठवला का, सगळ्यांना साठवला महाराज. आणि तो सुद्धा आपल्या हृदय माऊली म्हणे मज हृदयी सद्गुरू निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ महाराज. निश्चय नाही फक्त आपला नाही तर
माऊली म्हणे ना, मज हृदयी सद्गुरू तैसा हृदया माझे राम. किती ठिकाणी सांगितलं, जय जय वशुद्धे उदार प्रसिद्धे. काय स्वरूप आहे त्या भगवंताचं. आन वर्त आनंदे वर्षती महाराज. इतका आनंद ते संत भगवंत देते, फक्त आपला निश्चय नाही. आणि निश्चय ज्या दिवशी होईल, कोणी एक गावात असे भगवान शंकराची पिंड बसायचा कार्यक्रम होता. अनर्थी भाऊ काही उदाहरण सांगत राहते निश्चयाबद्दल. आणि मग तिथं सगळं असं गावभर फक्त आता कोणीतरी पतिव्रता येऊन ती पिंड उचलून ठेवा म्हणे. पतिव्रतेच्या हातानं अख्खा मंडप भरेल होता, पण कोणीच उठाना ना महाराज. पतिव्रता असलं तर पिंड उचलन म्हणे. आता पतिव्रता नव्हत्या का? होत्या पतिव्रता, पण निश्चय नाही ना. निश्चय नाही, मग कोणीही तरी सारखे ते आयोजक निवेजक आळडायचे, कोणी पतिव्रता असन ते या पिंडीला हात लावा, मग ती पिंड तिथं बसवायची आहे आपल्याला. कोणीच उठाना. तिकडून एक धनगर मेंढ्या चारित होता, आणि त्याची जी बायको आली ती त्याला विचारायची, जाऊ का मग मी? ते म्हणे, आता तिथं गावात का पतिव्रताच नाही राहिल्या का म्हणे, आता तूच एक पतिव्रता. तिचा काहीच नाही ना महाराज, मेकअप नाही, काही नाही, काहीच नाही तशी. पण तिने लयच इकडं आरला वरडा चालला, कोणीच उठाना. ती म्हणे, मी जाऊनच येते म्हणे. आता तिचं ते लुगडं कसं, साडी कशी बिचारी आली, पण तिचा निश्चय होता ना आयुष्यभर. कारण पतिव्रतेचं सामान्य काम नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि मग अशी ती आली ती धनगरी आई, आणि पिंड उचलली तशी लगेच नेऊनच ठेवली. मग बाकीच्या मंडपमध्ये पतिव्रता नव्हत्या का? अहो पतिव्रताच होत्या महाराज, त्यांचा निश्चय नव्हता. आणि महाराज तेच सांगत आहेत, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. परमार्थामध्ये निश्चयाला फार महत्त्व आहे महाराज. आणि अशा पद्धतीत त्या हरिपाळाचा सुद्धा नंतर निश्चय झाला, आणि भगवान परमात्मा जोडला गेला. आणि तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात संतांच्या कृपेने एकदा भगवंताच्या स्वरूपाचं जाण झालं महाराज. संत विना प्राप्तीच नाही, ऐशे वेद देते बाई महाराज. आणि त्या संतांच्या कृपेनं त्या भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं जर ज्ञान झालं तर मग काही राहत नाही महाराज. मग ते छातीला हात लावून सांगा त्या संतच, आज संसार सफळ झाला हे माय, देखी येणे पाय विठोबाचे. एकदा का त्या भगवंताचे पाय आपल्या हृदयस्थ प्रविष्ट झाले ना महाराज, तवशिक व्यापार आपला बी सफल होईल. आणि काय स्थिती महाराज, आणि ते कशाला प्राप्त झालं माऊलीला सुद्धा माहिती आहे का? निवृत्तीने तत्वदा
वरून न विसंबे सर्वथा. निवृत्तीने तत्वदा सांगितली, मग त्याच्यानंतरची स्थिती तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, अशी ज्याची स्थिती झाली महाराज त्याची येरझा थांबत राहते. त्यांची सरली येरझा झाला सफल व्यापार, नोहे नोहे संतांची नजर जर पडली महाराज, हे आसू दिठी जयावरी झळके, तो पद्मकारे माथा पारुके, तो जीवाची नभे तुके महिषू. त्या दिवशी भगवान शंकराच्या बरोबरीत आपल्याला निश्चय नाही तर ज्या दिवशी संत ऐकून तो तारक मंत्र भेटन महाराज, त्याच दिवशी शिवस्वरूप प्राप्त होतं. फक्त निश्चयासाठी हे सगळं खटाटोपी. पुन्हा निश्चय नाही, निश्चय पुन्हा पुन्हा बाजूला जातं महाराज. आणि हा एवढाही प्रयत्न कशासाठी माहिती आहे का? शेवटच्या क्षणी त्या भगवंताचं नाव तोंडात यायसाठी. ऐन टायमाला कसं काय येईल? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तयाच्या सुकृता पार नाही. आयुष्यभर जे केलं ते निघन महाराज, नाही तर निघणार नाही मुखातून. तर आता आपण एकदा त्या भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करू. विठ्ठो त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आणि आपल्याला जर वाटत असेल आपल्या जीवनाचं सार्थक व्हावा, तर महाराज फक्त एकच करा, कास धरोनी बळकट. जसे संत महात्म्यांनी झालो कलिकालावर नेट, सोपी केली पाय वाट भव सिंधू वरुणी. कास धरोनी बळकट झालो कलिकालावर नेट, सोपी केली पाय वाट भव सिंधू वरुणी. इथं काहीच नाही महाराज, लहान नाही मोठं, यारे यारे लहान थोर. याती भलती नारी नर न करावा विचार, न लगे चिंता कोणाची. महाराज सकळाशी येथे आहे अधिकार, कलियोगी उद्धार हरीच्या नामे. इथं कोणीच नाही महाराज, आणि तो भगवंत सुद्धा काहीच पाहत नाही. उंच नीचे काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी दक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी. सज्जन कसया विकू लागे मास, माया सावत्यास कृपू लागे. कमवून कते भगवंताच्या सारखा अखंड
नवे नवे तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, त्यांच्या देहात विठ्ठल भरेल होता. आणि मग देहात जर विठ्ठल भरला महाराज तर काम क्रोध केले घर रित्ते महाराज. तर घर जर रिकामं झालं, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. आपल्याला जर वाटत असेल आपल्या हृदयस्थ देव प्रगट व्हावा तर येऊनी गोपाळ राही तिथे महाराज. सगळा हा चित्ताचा खेळ आहे परमार्थ. आणि आपल्याला आता आहे ना नेमकं बारीचा कार्यक्रम आहे. बारीचा कार्यक्रम आहे ते राजूभाऊ सारखे आता यांचीच कवाची गडबड चालू आहे. माझं ते लक्षात आलं, पण आता ताब्यात आहे ना आपल्यावाले, तेव्हा तुम्ही एवढं घाबरू नका. कार्यक्रमाला लांबून तुकाराम भाऊला सहज फोन केला. ते गावावरून येता येता बरं नुसतं एकटेच नाही आले, रुक्मिणीला घेऊन येले. रुक्मिणी पांडुरंग सगळं जोडीनं आले. गजानन महाराज असतील, सगळे आपले येणेकऱ्या पाहून गावातले मंडळी आमचे कैलासदाजी असतील, हरिभाऊ दर पाळीला हरिभाऊचं नाव सुटून जातं. त्यांना आल्या आल्या मला सांगितलं होतं दर पाळीला माझं नाव सुटून जातं म्हणून. काय म्हणलं तू माझ्या जवळ उभा राह, नाव सुटणार नाही. जवळ उभा राहिल्यावर नाव कसं काय सुटणार असं आहे ना. बाबा कुणाही नाव सुटून जातं, माझे कुणाही सुटून जातं, पण ते आता लई जवळचं माणसंच सुटून जातं. ते याच्यावर जास्त प्रेम आहे. आता नाही सुटणार इडू पुढं, आता खात्री झाली. आपलं ज्यांचं महाराष्ट्रभर आपण महाराज ते जवळ कळत नसतं, फक्त उभ्या महाराष्ट्रात कीर्तन केसरी म्हणून ज्यांना संबोधल्या जातं आपले सत्रे महाराज. आणि हा कार्यक्रम ते असल्यावर आपण किती काय बोलू महाराज, कारण प्रमाण आहे त्यांच्याकडे तसे हाय का नाही. वाट दाखीत राहते ते, चाला या वाटानं चालले. तसेच गुरुवर्य साबळे महाराज, त्यांना हौश आहे. पोरांनी 4 वाजता फोन केला म्हणे मामा शिष्टी, ते म्हणे लय वल्लय हे म्हणे, मग आम्ही तुमच्या हृदयात उतरून घेऊ म्हणे. पुणतांब्याच्या कीर्तनात सांगितलं होतं हे पोरं माझ्या हृदयात म्हणे, हे म्हणे नाही तर मग हृदयातून उतरून घेऊ म्हणे. पण असो प्रेम आहे त्यांचं आपल्यावर, याचे प्रेमाचे नाते म्हणून बोला त्या. असे साबळे मामा उपस्थित आहे, चांगदेव भाऊ असतील आणि खाली बसेल ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपले दुकानदार असतील, सुखदेव अण्णा रामदास मामा असतील, आपले जुने येणेकरी काशीराम बाबा. जुने म्हणजे आता ते जुनेच झाले, होत नाही महाराज वारीला आले ते, पण आता चालणं होत नाही, शरीर थकलं. पण काय जवळ त्यांचं शक्ती होती तवर काय आवाज आणि स्वराचे खरोखर शिकावा तर काशीराम बाबा पण त्या टायमामध्ये. आणि उत्कृष्ट असा मृदुंग आमचे सोमनाथ भाऊ. आणि येणेकरी आता ते काहींचे येणेकरी झाले ना, आता परमानंद येणेकरी झाले, आता नाही बदलत येणेकरी. दिंडीला असो वारीला असो आमदार साहेबांनी कुठल्याही कार्यात तळमळे आणि थोडं प्रसादाचं नियोजन करेल या मंडळीनं. सहज त्यांच्या डोक्यात आलं महाराज. आणि मी सांगितलं सुरुवातीला, जो संतांचा सोहळा करीन महाराज जीवनात त्याचा सोहळा हा निश्चितच आहे. आणि मग अशा प्रकारे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्पित असे भक्ती. काय बोलणार आहे महाराज, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाशे, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले, का म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळ पायाविन. महाराज ज्याला पाय नाही आंधळ्याशी पाय हैकनी तो देतो महाराज, सगळं देणारा तोय. आपलं काय हैकनी तुका म्हणे केले सद्गुरूने केले चाडी, माऊलीचे याचे ते. मग जसं बीज टाकलं तसं उगत राहतं महाराज. कसं टाकलं त्यांना माहिती. भगवान परमात्म्याच्या कृपेनं जो बोलला असेल ते त्यांचंच आहे. आपलं काय माझे ते उरले पाईकपण आणि झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या संत शिरोमणी सावता महाराजाच्या चरणी अर्पण करून थांबतो. ज्ञानेश्वर चाल म्हणा हरी काही वरून
विठ्ठल रखुमाई. रमाला